ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्याबरोबर। भाऊ, काय सांगताल कार्तिकीची वारीचं नियोजन तुमचं? आषाढीचं पण तुम्ही केलं, कार्तिकीचं पण तुम्ही केलं, कशा पद्धतीने नियोजन झालं? नाही, वारकरी सुखानं समाधानानं विठुरायाचं दर्शन घेतला पाहिजे। त्या दर्शनामध्ये कुठल्याही वारकऱ्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, या पद्धतीचे वारीचं नियोजन झालं। आणि मला मनापासून आनंद आहे की प्रशासन असेल, मंदिरे समित्या असेल, सगळ्यांनी मिळून प्रचंड मोठं नियोजन केलं आणि प्रत्येक वारकरी समाधानी आहे, प्रत्येक वारकऱ्याला वेळेत दर्शन मिळतंय। आणि या वारीच्या कालखंडामध्ये अख्खं पंढरपूर आणि पंढरपूरचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आणि आमच्या चंद्रभागेचा घाट स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आम्हाला यश आलं। यावर्षी पहिल्यांदाच मानाच्या वारकऱ्याबरोबर 2 विद्यार्थ्यांना देखील मान मिळाला आहे, कायमस्वरूपी राहणार का असं? नाही, हा निर्णय मंदिर समितीचा आहे आणि अशा पद्धतीची प्रथा करणं, रोज वेगवेगळ्या प्रथा करणं, मला वाटते मंदिर समितीने त्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे। परंतु जी प्रथा आहे, वारकरी मानाचा वारकरी आणि मानाचा आपला शासनाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री जी कधी असतात, कधी उपमुख्यमंत्री असतात, याच्यापेक्षा वेगळं काय व्हावं असं मला वाटत नाही। प्रत्येक वारीला शासन कोट्यवधी रुपये निधी देत आहे, कुठंतरी कायमस्वरूपी या सगळ्या उपाययोजना व्हाव्यात असं आपल्याला वाटत नाही का? नाही, वारी जेव्हा येते तेव्हा काही स्थायी स्वरूपाचं समाधान शोधलं पाहिजे, त्याच्यावर आपण काम करतोय। पण काही व्यवस्था त्या तात्पुरत्याच उभ्या करायला लागतात, त्या सातत्यानं कराव्या लागतील। आज जो 5 दिला गेला बा मानाच्या वारकऱ्यांना, तो देखील कायमस्वरूपी कायमचा द्यावा असं उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली काय? आजच जो मानाचा वारकरी आहे त्याला 1 वर्षाचा मोफत ST पास मिळतो, तो आता तो हयात देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता मानाच्या वारकऱ्याला STचा प्रवास आयुष्यभर मोफत राहील। कार्तिकी काय शुभेच्छा देतात वारकऱ्यांना? वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना माझा शेतकरी सुखी व्हावा, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद मिळावा आणि महाराष्ट्रावर आलेलं सगळे संकट दूर व्हावीत आणि महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबर व्हावा। कॅमेरामॅन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।